मित्रांनो, तुम्ही पण जर गाडीमध्ये कारमध्ये अशी प्लास्टिक बॉटल पाण्यासाठी वापरत असाल तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. यामध्ये असं दिसणारं हे जे इव्हॅपोरेशन झालेलं म्हणजे हीट आणि प्लास्टिक, तर याच्यामधनं दोन केमिकल महत्त्वाचे सिक्रेट होतात जे की पॉयझन समान असतात. म्हणजे आपण विषच पितोय. कारण यामध्ये BPA सिक्रेट होतं किंवा थॅलेट्स. BPA आणि थॅलेट्स यामुळे आपला हार्मोनल इम्बॅलन्स होतो. पहिला इम्पॅक्ट पडतो हार्मोन्सवर, जे की वंध्यत्व येऊ शकतं, इन्फर्टिलिटी होऊ शकतं. त्यानंतर लठ्ठपणा, कॅन्सर, थायरॉइड असे आजार होण्याची शक्यता असते. लहान मुलांमध्ये पोटाच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात. इतके घातक हे केमिकल आहेत. म्हणून हे अशा बॉटल ह्या सिंगल यूज बॉटल आहेत आणि गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे केमिकल सिक्रेट होतात. आता बरेच काही शहाणे म्हणतील की आम्ही 20-20 वर्षापासून हे पाणी पितोय, आम्हाला काहीच झालं नाही. तुम्ही खुशाल प्या, त्याला उकळून प्या, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे रिसर्च आहेत 2003चे आणि पोल्युशन बोर्डाने दिलेले हे रिसर्च आहेत की असे असे केमिकल सिक्रेट होत आहेत आणि हे काम म्हणजे आपल्याला दुष्परिणाम करतात. त्यानंतर आपण याच्यासाठी काय करणं पाहिजे, हा प्लास्टिकचा बॉटल ठेवा. तुम्ही जरी बाहेरची बॉटल घेतली तरी याच्यामध्ये हे बॉटल टाका आणि ही स्टोरेज म्हणून वापरा. तर ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा प्लीज.